आता तिसऱ्या परिस्थितीमध्ये आपण काय पाहिलं की ऑर्डिनरी नॅचरल कोर्समध्ये जेवढी इंजुरी केली तर मनुष्य मरते आणि ह्या इराद्याने त्यांनी ती इंजुरी केली तर ते कल्पेबल होमिसाईड होत नाही, मर्डर होते. ते कल्पेबल होमिसाईड होत नाही, मर्डर होते. चौथ्या परिस्थितीमध्ये आपण काय पाहत होतो की इथं ह्या माणसाला नॉलेज आहे. कशाचं नॉलेज आहे की तो जो कृत्य करतो त्याचं कृत्य इनहेरंटली आणि इमिनेंटली धोकादायक आहे, खतरनाक आहे तो करत असलेला कृत्य. आणि त्याला हेही माहीत आहे की मी असं जर कृत्य केलं तर कोणी ना कोणी मरणार. आणि ह्या इराद्याने त्यांनी हे कृत्य केलं, कोण मरेल याची पर्वा नाही आहे. कोणाला मारायचं हे त्याचा इरादा नाही आहे, परंतु त्याला हे माहीत आहे की त्याचं कृत्य इमिनेंटली इनहेरंटली डेंजरस आहे आणि यामुळे कुणी ना कुणी मरणार. आणि कुणी मेला तर त्याने इथं कल्पेबल होमिसाईड केलं नाही, मर्डर केलं. तर अशा रीतीने सेक्शन 300चा पहिला पार्ट की कल्पेबल होमिसाईड हे मर्डर केव्हा होते, व्हेन कल्पेबल होमिसाईड अमाउंट टू मर्डर, त्यामध्ये 4 गोष्टीचा इथं आपण विचार केला. की पहिली गोष्ट की जो कृत्य तो करतोय तो कृत्य एखादा व्यक्ती मरावा म्हणूनच करतो. दुसरी गोष्ट की त्याला माहीत आहे की हा व्यक्ती व्याधीग्रस्त आहे, इन्फर्म आहे, आजारपणाने ग्रस्त आहे, याला किती मारलं तर हे मरतं आणि तेवढं त्याने मारलं आणि तो मेलं तर त्याने इथं कल्पेबल होमिसाईड केलं नाही, मर्डर केलं. त्याला माहीत नसतं तर कल्पेबल होमिसाईड, माहीत आहे म्हणून मर्डर. आणि तिसऱ्यामध्ये ऑर्डिनरी नॅचरल कोर्समध्ये काय केलं तर मनुष्य मरते असं त्याने एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध केलं, बॉडीली इंजुरी, आणि तो मेला तर हे मर्डर. आणि चौथ्यामध्ये तो जो कृत्य करतोय तो इनहेरंटली आणि इमिनेंटली धोकादायक आहे, गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्याला माहीत आहे कुणी ना कुणी मरणार आणि ते कृत्य केलं, कुणी मेलं, त्याचा इरादा नव्हता त्याला मारायचं, पण तो हे मर्डर आहे. हे झालं की कल्पेबल होमिसाईड हे मर्डर केव्हा होते. आता आपण ह्या सेक्शन 300चा जो दुसरा पार्ट आहे की कल्पेबल होमिसाईड हे मर्डर केव्हा होत नाही, व्हेन कल्पेबल होमिसाईड इज नॉट मर्डर. आता ह्यासाठी आपल्याला ह्या कलमाला दिलेल्या 5 अपवाद वाचावे लागतील, 5 अपवाद. आणि जर तो करतोय वरील प्रकारे 4 परिस्थितीमध्ये तो कृत्य करतोय आणि ह्या 4 परिस्थितीमध्ये तो मर्डर होतोय, परंतु जर खालील 5 पैकी एखाद्या अपवादामध्ये मोडत असेल तर ते मर्डर होत नाही, कल्पेबल होमिसाईड मात्र होते. कारण त्या 4 परिस्थितीमध्ये कल्पेबल होमिसाईड मर्डर होते, ह्या 5 परिस्थितीमध्ये कल्पेबल होमिसाईड मर्डर होत नाही, म्हणजे कल्पेबल होमिसाईड तर राहतेच. आता आपण बघू की हे जे 5 अपवाद आहेत सेक्शन 300ला, त्यापैकी जो पहिला अपवाद आहे ग्रेव आणि सडन प्रोव्होकेशन, चिथावणी आपण ज्याला म्हणतो. प्रोव्होकेशन म्हणजे चिथावणी आणि ग्रेव म्हणजे गंभीर आणि सडन म्हणजे तत्काळ. जर एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला गंभीर तत्काळ चिथावणी दिली आणि तो हॉट ऑफ पॅशनमध्ये त्यांनी कृत्य केला आणि एखादा मनुष्य मेला तर ते मर्डर होत नाही. कल्पेबल होमिसाईड तर आहेच. सुरुवातीला जी परिभाषा लिहिली की 5 अपवादाला सोडून 4 परिस्थितीमध्ये कल्पेबल होमिसाईड हे मर्डर आहे आणि बाकीच्या बाबतीत अपवादामध्ये तो कल्पेबल होमिसाईड आहे. तर पहिल्यामध्ये गंभीर चिथावणी आणि तत्काळ चिथावणी
आणि त्यात चिथावणी कशी असली पाहिजे, तेवढी गंभीर असली पाहिजे आणि त्याने ताबडतोब केला पाहिजे. आपण नानावटीची केस पाहिली, केम नानावटी स्टेट ऑफ बॉम्बेची. त्यामध्ये तो जो नेव्हल ऑफिसर होता, त्याने त्याचा जो मित्र होता प्रेम आहुजा, आपण याच्या संदर्भात एक पिक्चरही तयार झालेली आहे, तेही पाहिली. नाही पाहिली असेल तर मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्हाला आजही पाहता येते. त्या केसवर आधारित ती पिक्चर आहे. मला त्याचं नाव माहीत नाही, मी विसरलं. असंच काहीतरी पारसी नाव आहे. हे नानावटी जे होते हे पारसी होते आणि तिथं त्यांनी जे नाव निवडलं त्या पिक्चरला तो पारसीच आहे. आपल्याला माहीत आहे, मला माहीत नाही आहे, आपल्याला माहीत आहे, मला गॅरंटी आहे. तर ह्यामध्ये तो काय करतो की त्याचा मित्राचा त्याच्या घरी जाऊन त्याच्या बेडरूममध्ये त्याचा खून करतो, गोळ्या झाडतो त्याला. आणि केव्हा त्याच्या पत्नीने त्याच्याकडे असा गौप्यस्फोट केला की तो इथं नसताना तिचे आणि त्याच्या मित्राचे म्हणजे प्रेम आहुजा त्याच्याशी त्याचे लैंगिक संबंध प्रस्थापित झाले. आणि हे ऐकल्यानंतर तो काही प्रतिक्रिया देत नाही, शांत राहतो. काही दिवसांनी तो पूर्ण फॅमिलीला पिक्चरला नेतो, थिएटरमध्ये बसवतो त्यांना. तिथून तो त्याच्या ड्युटीच्या शिपवर जातो. तिथून तो त्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतो. सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन तो आहुजाच्या ऑफिसला जातो. ऑफिसला गेल्यानंतर त्याला कळते की आज आहुजा हे ऑफिसला आलेले नाही आहे. तो चक्क त्याच्या घरी जातो. घरी वॉचमॅनला विचारतो. वॉचमॅन सांगतो की साहेब अजून बेडरूममध्येच आहेत आणि तो बेडरूममध्ये शिरतो आणि मग तिथं त्यांच्यात काहीतरी संभाषण होते. पिक्चरमध्ये दिलेला तो सत्य आहे का असत्य आहे मला माहीत नाही, परंतु तिथं तो त्याच्यावर गोळी झाडतो. आणि ही जेव्हा केस बॉम्बे सेशन्स कोर्टमध्ये चालली किंवा हायकोर्टात चालली किंवा इवन सुप्रीम कोर्टात देखील ही केस गेली अपीलमध्ये, तर यामध्ये असा एक आर्ग्युमेंट करण्यात आला होता की नानावटीने हॉट ऑफ पॅशन, सडन आणि ग्रेव्ह प्रोकेशनमध्ये हे मर्डर केलं. परंतु ह्या तिन्ही कोर्टांनी ही गोष्ट मानली नाही. कारण जेव्हा तिच्या पत्नीने असा गौप्यस्फोट केला की तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमचे मित्र प्रेम आहुजाबरोबर माझे लैंगिक संबंध प्रस्थापित झाले, जर त्याने ताबडतोब त्यावेळेसच काही ॲक्शन घेतला असता तर त्याला आपल्याला तो कृत्य हॉट पॅशनमध्ये केला असेल, हॉट ब्लडेडनी केला असेल असं म्हणता आलं असतं. म्हणून सेशन्स कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी सांगितले की हे हॉट ब्लडेड मर्डर नाही आहे, हे कोल्ड ब्लडेड मर्डर आहे. तो हे ऐकल्यानंतर पूर्वतयारी करून शांत डोक्याने कूल माइंडनी केलेला हा मर्डर आहे आणि म्हणून त्याला 302 मध्ये दोषी ठरवण्यात आलं. यामध्ये एक कॉन्स्टिट्युशनल क्वेश्चन आहे, त्याला गव्हर्नरने माफी दिली होती, गव्हर्नरला ती माफी देता येत नाही असं झाल्यानंतर मग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रपतींनी त्याला माफी दिली. हे कॉन्स्टिट्युशनल मॅटर आपण थोडासा बाजूला ठेवू. आता यामध्ये फक्त आपल्याला एवढं बघायचं आहे की सडन ग्रेव्ह आणि सडन प्रोकेशनमध्ये, हॉट ऑफ पॅशनमध्ये जर एखाद्याने एखादा कृत्य केला तर त्याला मर्डर म्हणता येईल, त्याला मर्डर म्हणता येणार नाही. कारण तो चिथावणीमुळे केला, त्याने चिथावणीमुळे केला आणि म्हणून हे अपवाद आहे. म्हणून इथं हे अपवाद आहे. आता ह्या अपवादाला 3 प्रोव्हायजो आहे. आता हे हॉट ब्लडेड मर्डर कसं राहील? समजा एखाद्या व्यक्तीने घरात प्रवेश केल्यानंतर तिच्या पत्नीला दुसऱ्या एखाद्या माणसाबरोबर त्याच्या बेडवर पाहिलं आणि लगेच कुऱ्हाडी उचलून त्याने त्या दोघाला मारून टाकलं,
हे हॉट ब्लडेड मर्डर आहे, हे मर्डरमध्ये मोडणार नाही, हे कल्पेबल होमिसाइड होईल. कारण हॉट ऑफ पॅशनमध्ये त्यांनी गुन्हा केला. कोणालाही कसं सहन होईल? सॉरी मी बाहेर बसतो म्हणून निघून जाईल तो जो त्याने जो कृत्य केला तो हॉट ब्लडेड कृत्य आहे. त्यामध्ये हे अपवादामध्ये मोडेल, ग्रेव्ह आणि सडन प्रोकेशन मध्ये मोडेल. परंतु नानावटीची केस ही प्रोकेशनमध्ये ह्यामुळेच मोडली नाही, कारण त्याने मध्ये काही वेळ गेल्यानंतर तो ॲक्शन घेतला, म्हणजे हे कोल्ड ब्लडेड मर्डर होता. आता ह्या अपवादाला 3 प्रोव्हायझो आहे. पहिला, जर प्रोकेशन त्याने उकरून काढलं असेल, त्यानेच माणसाला म्हणलं जा माझी पत्नी एकटी आहे मध्ये, आणि नंतर जाऊन माझ्या पत्नी बरोबर मारून टाकलं, म्हणजे ही चेतावणी त्याने स्वतः उकरून काढली साहेब. इथं त्याची कृत्य हे ग्रेव्ह आणि सडन प्रोकेशनमध्ये मोडणार नाही, कारण चिथावणी त्यानेच उकरून काढली, त्यानेच म्हणलं जा मध्ये. आणि दुसरा जो प्रोव्हायझो आहे त्यामध्ये एखादा व्यक्ती पब्लिक सर्वंट कायद्याने नेमून दिलेलं काम करतोय आणि असं करत असताना एखाद्याचा मृत्यू घडला गुड फेथमध्ये, म्हणजे प्रत्येक वेळेस पब्लिक सर्वेंटला कोणालाही मारून टाकायचे अधिकार नसते, काही बाबतीत आहे अधिकार. CRPC वाचा, तुम्हाला कळेल की कोणत्या बाबतीत एखाद्या आरोपीला अरेस्ट करताना अरेस्ट चुकवत असेल तर त्याला मारून टाकता येते. परंतु इथं अशी गोष्ट नाही आहे, त्याला मारून टाकता येत नाही. परंतु गुडफेथमध्ये एखाद्या पब्लिक सर्वंटनी त्याला नेमून दिलेलं काम करत असताना असा एखादा कृत्य केला तर ते मर्डर होणार नाही साहेब, ते कल्पेबल होमिसाइड होईल. समजलं ना? परंतु समजा त्याला नेमून दिलेलं काम नाही आहे आणि त्याने मारलं, फरक पडतो, तो मर्डर होईल. कारण तिथं गुड फेथ नाही आहे, त्याला नेमून दिलेलं काम नाही आहे आणि त्याने मारला. आणि तिसऱ्यामध्ये राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सच्या बाबतीत प्रायव्हेट डिफेन्समध्ये आपल्याला माहिती आहे की सेक्शन 100 आणि 103 हे जे 2 सेक्शन आहे, यामध्ये काही बाबतीत एखाद्या माणसाला आपल्या अधिकाराचा, खाजगी बचावाच्या अधिकाराचा वापर करत असताना मारून टाकण्याचे अधिकार आहे. आणि त्याने मारून टाकलं ते गुन्हा होत नाही. परंतु असे अधिकार नाही आहे, त्याने मारून टाकलं. मर्डर होईल, कारण प्रोव्हायझो आहे, एक्सेप्शनला प्रोव्हायझो आहे. या 3 बाबतीत कल्पेबल होमिसाइड हे मर्डरच होणार. समजलं ना? आता याच्यानंतर जो दुसरा एक्सप्लेनेशन आहे, दुसरं स्पष्टीकरण याला, की एखादा माणूस त्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे आणि कोणत्याही दुर्भावनेने नाही, प्रीमेडिटेशनने नाही, पूर्वग्रह दूषित भावनेने नाही, तो खाजगी बचावाच्या अधिकाराचा वापर करतो आणि गुड फेथमध्ये त्याच्या हाताने मृत्यू घडतो. जसं 100 आणि 103 मध्ये मी सांगितलं की त्याने मारून टाकला तर कोणताच गुन्हा नाही आहे, नथिंग इज एन ऑफेन्स. परंतु इथं त्याने मारून टाकण्याचा अधिकार नव्हता, मारून टाकलं गुड फेथमध्ये. म्हणजे काय केलं त्यांनी? आपल्या खाजगी बचावाच्या अधिकाराचा जास्तीचा वापर केला आणि तो मेला. तर हे मर्डर होणार नाही, कल्पेबल होमिसाइड मात्र राहील.
कल्पेबल होमिसाईड मात्र राहील. त्याच प्रकारे जो तिसरा एक्सप्लेनेशन आहे त्यामध्ये लोकसेवकाच्या बाबतीत आहे की लोकसेवक आहे, त्याला नेमून दिलेलं काम आहे आणि तो गुड फेथमध्ये असं समजतो की हे काम करत असताना त्याला एखाद्या माणसाला मारून टाकण्याचा अधिकार आहे आणि तो मारून टाकतो, तर मर्डर होत नाही, कल्पेबल होमिसाईड मात्र होईल, तो निर्दोष राहत नाही, गुन्हा होतो. आणि त्याच प्रकारे चौथा जो एक्सप्लेनेशन आहे त्यामध्ये सडन फाईट किंवा सडन क्वारल, अचानकपणे एखादा झगडा उद्भवतो, भांडण, सडन फाईट, अचानकपणे उद्भवलेला झगडा. असं आपण पाहतो की अनेक ठिकाणी काही लोकांमध्ये अचानक भांडण होतं. बसमध्ये बसण्याच्या कारणावरून, रेल्वेमध्ये सीटच्या कारणावरून, गर्दीच्या ठिकाणी धक्का लागला, का धक्का मारला, तुला हे नाही का, तुला ते नाही का, असे भांडण उद्भवतात. आणि त्यामध्ये अचानकपणे उद्भवलेल्या भांडणामध्ये, ज्यामध्ये कोणतीही पूर्वयोजना नाही आहे, प्रीमेडिटेशन नाही आहे, आणि एखादा मनुष्य अशा परिस्थितीमध्ये येतो की त्याच्या हाताने दुसऱ्या माणसाचा मृत्यू घडतो, तर हे मृत्यू घडलेलं हे मर्डर होत नाही, कल्पेबल होमिसाईडच राहते. मर्डर होत नाही, कल्पेबल होमिसाईडच राहते. का बरं? तर हे चौथा एक्सप्लेनेशन आहे की अचानक जर भांडण झालं, त्यामध्ये एखाद्या व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आला ज्यामध्ये पूर्वी कोणतेही त्यांच्यामध्ये आपसी भांडण नव्हतं, भांडणासाठी काही कारण नव्हतं, प्रीमेडिटेशनही नव्हतं, आणि मेला, तर हे कल्पेबल होमिसाईडच राहतो, मर्डर होत नाही. आता पाचवा जो अपवाद आहे, एक्सेप्शन, पाचवा अपवाद, ह्यामध्ये आपल्याला थोडंसं क्रिमिनॉलॉजीचा पार्ट पाहावं लागेल. क्रिमिनॉलॉजीचा युथान्शिया, डेथ बाय कन्सेंट. आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये जे सेक्शन 87 आहे त्यामध्ये कन्सेंटच्या बाबतीत काही गोष्टी दिलेल्या आहेत की कोणताही अपराध करण्यासाठी एखादा व्यक्ती आपली संमती म्हणजे कन्सेंट देऊ शकतो, परंतु त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. 3 इंग्रेडियंट्स, 3 गोष्टी. काय? की हा संमती देणारा व्यक्ती 18 वर्षापेक्षा जास्त असला पाहिजे. दुसरा की जे त्याला संमती दिली गेली 18 वर्षापेक्षा जास्त आहे, परंतु जी संमती दिली गेली ती संमती 2 गुन्ह्यासाठी दिलेली नसली पाहिजे. 2 गुन्ह्यासाठी. तुम्ही वाचा सेक्शन 87, त्यामध्ये स्पष्ट दिलं 18 वर्षाचा उल्लेख आहे त्यामध्ये. आणि कॉझिंग डेथ, मला मारून टाक, ह्याच्या बाबतीत संमती देता येत नाही, किंवा मला गंभीर दुखापत कर, ह्यासाठीही संमती देता येत नाही. म्हणजे 87 मध्ये संमती देण्याच्या बाबतीत 3 गोष्टी आवश्यक आहे. संमती देणारा व्यक्ती 18 वर्षापेक्षा जास्त असला पाहिजे, संमती त्याला मर्डर कर म्हणून देता येत नाही, आणि दुसरा मला गंभीर दुखापत कर म्हणून संमती देता येत नाही. आता इथं जे 5वा एक्सेप्शन आहे त्यामध्ये काय आहे? डेथ बाय कन्सेंट. समजा एखादा व्यक्ती 18 वर्षाच्या वर आहे आणि त्यांनी संमती दिली मला मारून टाक. 87 म्हणते की मारता येत नाही, परंतु इथं त्याने मारून टाकला, तर इथं ते मर्डर होत नाही, कल्पेबल होमिसाईड मात्र होईल. कारण ह्याचा इंटेन्शन किंवा नॉलेज ह्याचा संबंध नाही आहे. या कन्सेंटचा वापर करत असताना समोरच्या माणसाने कन्सेंट दिला आणि त्याने ह्या कन्सेंटचा वापर केला,
आणि त्याने सांगितलं मारून टाक, आणि त्याला मारून टाकलं, त्याचा उद्धार करून टाकला. परंतु आपल्या कायद्याप्रमाणे असा उद्धार कोणाचाही करता येत नाही, म्हणून हे कल्पेबल होमिसाईड होईल, मर्डर होणार नाही. आणि दुसरी गोष्ट की गंभीर दुखापत, काम लागत नाही, माझा एक पाय छाटून टाक, लग्नाहून भीक मागतो, दिली त्याने संमती, डोळे फोडून टाक, हात तोडून टाक, टांग तोडून टाक, हे सगळे गंभीर दुखापतीमध्ये येतात. आणि संमतीने जरी असं केलं तर ते अपवादामध्ये घडत नाही, कारण सत्याशी असं म्हणतो. तर इथं युथान्सिया म्हणजे मर्सी किलिंग किंवा डेथ बाय कन्सेंट भारतामध्ये मान्य नाही आहे. आणि एखाद्याने संमती दिली, त्या संमतीने त्याने त्या माणसाला मारून टाकलं तर ते मर्डर होत नाही, परंतु कल्पेबल होमिसाईड होते. अशा रीतीने इथं आपण 5 अपवाद पूर्ण केले. पहिला ग्रेव्ह आणि सडन प्रोकेशन, दुसरा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा वापर करत असताना घडलेला मृत्यू जास्तीचा बळ वापरून, तिसरा लोकसेवकाने जास्तीचा बळ वापरून मृत्यू घडवला, चौथा सडन फाईट, आणि 5व्यामध्ये युथान्सिया डेथ बाय कन्सेंट. या 5 अपवादामध्ये जरी समोरचा व्यक्ती मेला तरी हे मर्डर होत नाही, कल्पेबल होमिसाईड होते. अशा रीतीने हे झालं सेक्शन 300. आपण सेक्शन 299 पाहिलं. सेक्शन 299 त्याची व्याख्या, त्याचे व्याख्याचे 2 प्रकार, एक इंटेन्शनचा, दुसरा नॉलेजचा, त्याला 3 एक्सप्लेनेशन. त्यानंतर आपण सेक्शन 300 पाहिलं. याच्यामध्ये 4 असे परिस्थिती ज्यामध्ये कल्पेबल होमिसाईड मर्डर होते, आणि त्यानंतर 5 अपवाद ज्यामध्ये कल्पेबल होमिसाईड हे मर्डर होत नाही, म्हणजे कल्पेबल होमिसाईड राहते. आता आपण ह्याच्या संदर्भात जर प्रश्न कसे येतात याचा विचार केला तर अनेक वेळेस 299 वर प्रश्न येते, डिफाइन कल्पेबल होमिसाईड अँड गिव्ह इट्स एसेन्शियल एलिमेंट्स. दुसरा मर्डर 300 वर. आणि चौथा प्रश्न व्हेन कल्पेबल होमिसाईड अमाउंट टू मर्डर, म्हणजे 4 परिस्थिती सेक्शन 300 ची. आणि त्याच्यानंतर व्हेन कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंट टू मर्डर, हे 5 अपवाद. हे झाले 4 प्रश्न, आणि त्या 4 प्रश्नाची उत्तरं असे आपल्याला वेगळं वेगळं करून द्यावे लागतील. आणि त्यानंतर 5वा प्रश्न आहे की ऑल मर्डर्स आर कल्पेबल होमिसाईड. ऑल मर्डर्स आर कल्पेबल होमिसाईड, बट ऑल कल्पेबल होमिसाईड आर नॉट मर्डर. पुन्हा सेक्शन 300 4 परिस्थितीमध्ये कल्पेबल होमिसाईड हे मर्डर होतो, परंतु ते 5 जे खाली दिलेले अपवाद आहेत त्याच्यामध्ये मर्डर होत नाही, ते कल्पेबल होमिसाईडच राहते. अशा रीतीने हे 5. आता आपण अखेरच्याला ह्या 2 कलमाच्या शिक्षेच्या बाबतीत विचार करू. सेक्शन 299 चे जसे 2 पार्ट आहेत, तर मित्रो आता आपण या 2 सेक्शनचा अखेरचा भाग म्हणून या 2 गुन्ह्यांना म्हणजे सदोष मनुष्यवध आणि हत्या, कल्पेबल होमिसाईड आणि मर्डर यांच्या शिक्षेच्या बाबतीत विचार करू. आपण सेक्शन 299 मध्ये पाहिलं त्याचे 2 पार्ट आहेत की काही कृत्य तो इराद्याने करतो आणि काही कृत्य तो नॉलेजने करतो. समजलं ना? इराद्याने करतो, नॉलेजने करतो. तर जर आपण ह्याला दिलेली शिक्षा कल्पेबल होमिसाईडला 304 मध्ये वाचत असताना त्या 2 विभागाच्या अनुषंगानेच वाचली पाहिजे. जे कल्पेबल होमिसाईड तो इराद्याने करतो त्याला मॅक्झिमम पनिशमेंट लाईफ आहे, आणि दुसरा पनिशमेंट इम्प्रिझनमेंट अप टू 10 years इट शॅल ऑल्सो बी लायबल विथ फाईन असं दिलेलं आहे. म्हणजे जर इंटेन्शननी कल्पेबल होमिसाईड केलं तर जास्तीत जास्त लाईफ
किंवा 10 वर्षापर्यंतची कोणत्याही एका वर्णनाची शिक्षा. एका वर्णनाची म्हणजे आयदर सिंपल ऑर रिगरस. आता आणि दुसऱ्या पार्टला फक्त 10 वर्षापर्यंतची शिक्षा. जर त्याने नॉलेजनी केलं असेल, नॉलेजनी कल्पेबल होमिसाईड केलं, जे व्याख्येचा दुसरा पार्ट आहे, त्यासाठी शिक्षा मात्र 10 वर्षापर्यंतचीच शिक्षा आहे. आता मर्डरसाठी शिक्षा अगदी सोपी आहे. मॅक्सिमम डेथ, मिनिमम लाईफ. मॅक्सिमम डेथ, मिनिमम लाईफ अँड ऑल्सो लायबल टू फाईन. अशा प्रकारे ह्या 2 गुन्ह्यांना ह्या 2 प्रकारच्या शिक्षा आहेत. तर मित्रांनो, आज मी सविस्तरपणे ह्या 2 गुन्ह्यांच्या बाबतीत फक्त वर्णनच दिलं नाही, तर यामध्ये फरक कसा करावा, फरक काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. माझी अशी विनंती आहे, जर आपल्याला माझा हा व्याख्यान लेक्चर आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करावं, जेणेकरून मला आणखीन उत्साह मिळेल की मी असे अनेक व्हिडिओ आपल्यासाठी प्रसारित करत जाईल. आणि त्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळेल की मी काहीतरी आपल्यापर्यंत सब्जेक्टच्या बाबतीत माहिती पोहोचवू शकू. धन्यवाद. थँक्यू सो मच.